हाय हॅलो नमस्कार. ऑर्गॅनिक बाल्कनी गार्डन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट करा. तर आज आपण एका नव्या आणि वेगळ्या विषयावरती बोलणार आहोत. जर आपल्याला फांद्या लवकर फुटून यायला हव्या असतील आणि त्याची चांगली ग्रोथ व्हायला हवी असेल तर ते डायरेक्ट पाण्यात किंवा मातीत न लावता आपण एका वेगळ्या ह्याच्यामध्ये कसं कॉम्बिनेशन मध्ये लावू शकतो तर ते आज आपण इथे बघणार आहोत. किंवा जर तुम्हाला इंडोर प्लांट्स ठेवायचे आहेत मग आपण ते पाण्यामध्ये ठेवू शकतो किंवा मातीमध्ये. पण पाणी आणि माती याच्या व्यतिरिक्त आपण जर काही ते लेका बॉल्स मध्ये लावले तर त्याची वाढ खूप चांगली होते. त्याची मुळं कुसत नाहीत आणि ते चांगले वाढतात, हिरवेगार राहतात. म्हणजे पाण्यामध्ये लावल्यानंतर काय होतं, बरेचदा मुळं फुटून येतात आणि त्यानंतर ती कुसायला लागतात. तर लेका बॉल्स मध्ये जर काय तुम्ही ही झाडं लावली तर ते कुसत नाहीत. आणि दुसरं म्हणजे काय, लाईट वेट असतात लेका बॉल्स, असं काही जड होत नाही. म्हणजे जर तुम्हाला बाहेर तुम्ही अंडीमध्ये जरी लावणार असाल ना, व्हर्टिकल अशी छोटी छोटी झाडं जर काही तुम्हाला पाण्यामध्ये लावायचे असेल तर थोडेसे लेका बॉल्स टाकायचे आणि त्याच्यामध्ये जर काही लावले तर खूप छान त्यांची ग्रोथ होते आणि खूप चांगली वाढते. आणि हे नॅचरल आहे, कोणतंही हे आर्टिफिशियल नाहीये. हे मातीपासून तयार केले. लेका बॉल्स कसे दिसतात तर हे बघा, हे असे मातीचे गोळे असतात हे, पण ते चांगले भाजलेले असतात. भाजून जसं मडकं वगैरे भाजलेलं असतं ना तसंच हे भाजून पूर्णपणे तयार केले असतात. ह्याला बघा अशी छिद्र आहेत छोटे छोटे की त्याच्यामध्ये पाणी शोषून घेतलं जातं. आणि हे एकदम लाईट वेट आहे, तुम्हाला असं त्याच्या आवाजावरून पण समजत असेल. आणि हे स्वस्तही आहे, तसं खूप असं महाग वगैरे नाही आहे. पण जर काही तुम्हाला अशी पाण्यामध्ये झाडं लावण्याची आवड असेल तर त्याच्यासाठी हे अगदी बेस्ट आहे. आणि इंडोर प्लांटसाठी तर खूपच उपयोगी आहे. म्हणजे ते भांडं पूर्ण पाण्याने भरून नाही ठेवावं लागत. आणि दुसरं म्हणजे त्यांना मुळं सुद्धा खूप चांगली येतात, कारण मुळं वाढण्यासाठी त्यांना काहीतरी आधार हवा असतो. आणि मग हे लेका बॉल्स जर काही तुम्ही त्या पॉटमध्ये टाकले तर त्याला आधारही मिळतो आणि त्याची ग्रोथ चांगली होते. तर आता माझ्याकडे इथे लावलेली मी झाडं आहेत, तर मी मनी प्लांट लेका बॉल्समध्ये लावलेलं आहे. तर मी हे 2 किलोचं मला वाटतं पॅकेट मागवलेलं होतं. ते एकावरती एक फ्री असं होतं ते. जर तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही सुद्धा ऑनलाईन हे परचेस करू शकता. अमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे कशावरूनही तुम्ही हे मागवू शकता. जर माझी लिंक असेल, म्हणजे आता खूप दिवस झालेला मागवून, तर मी तुम्हाला ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर त्याच्यावरून तुम्ही हे मागवू शकता. त्याचबरोबर ऑर्गॅनिक खतं किंवा तुम्हाला पोटॅशियम असेल किंवा ह्युमिक ऍसिड आहे, सीवीड आहे, ही खतं सुद्धा ऑर्गॅनिक आहेत. आणि ह्याच्यामुळे सुद्धा झाडांच्या ग्रोथ, म्हणजे हे एन्झाईम्स आहेत, हे मायक्रोन्यूट्रन्स ह्याच्यामध्ये असतात. म्हणजे जसं आपण रोज जेवतो पण तरी सुद्धा आपल्याला विटॅमिन्स त्याच्यामधून मिळत नाहीत, म्हणून आपल्याला जसे सप्लिमेंट घ्यावे लागतात तसंच झाडांना सुद्धा ही सप्लिमेंट्स थोडी दिली तर त्यांची ग्रोथ ही खूप चांगल्या प्रकारे होते. किंवा फ्रुटिंग आणि फुल फ्लॉवरिंग हे सुद्धा खूप चांगलं होतं, असा माझा अनुभव आहे. आणि म्हणून मी यावर्षी म्हणजे शेणखत किंवा गांडूळ खताबरोबरच ही खतं सुद्धा द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याचा रिझल्ट मला खूप छान मिळालेला आहे. तर त्याची सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तर त्याच्यावरून तुम्ही खरेदी करू शकता. आणि मी अशाच लिंक देते ज्याच्यामध्ये अगदी स्वस्तामध्ये तुम्हाला ते प्रोडक्ट मिळतील. आणि जे मी वापरते त्याच्याही लिंक मी खाली देते. तर बघा, आता माझ्याकडे ना इथे मनी प्लांट आहे. तर हे ना मी पूर्णपणे लेका बॉल्स मध्ये असं लावलेलं आहे. बघायची वाढ, आणि याला तुम्हाला मुळं पण आलेली अशी दिसत असतील. इव्हन आता हे मनी प्लांट जरी तुम्ही म्हणालात ना कॉमन प्लांट आहे, तरी सुद्धा ह्याची सुद्धा जर तुम्ही फक्त पाण्यामध्ये लावलं ना तर त्याची मुळं कुसतात आणि त्याची वाढ होत नाही. हे मी पण अनुभवलेलं आहे. आणि लेका बॉल्स मध्ये लावल्यानंतर त्याची खूप छान अशी ग्रोथ झालेली आहे. मला मी वरती काढून दाखवते. त्याच्यात नवीन पण फांद्या मी लावलेल्या आहेत. हे बघा किती मस्त त्याची ग्रोथ झाली आहे. बघा अगदी मुळं त्याला किती छान अशी फुटलेली आहे. आणि हे बघा, हे जसे दगडामध्ये जसे मुळांची वाढ होते धरून ठेवतात तसं हे लेका बॉल्सला धरून ठेवतात.
आणि हे जे आहे ते हे मी हल्ली कटिंग केलेलं आहे आणि ते लावलेलं आहे, म्हणजे कटिंग केलेले फांद्या आहेत या. तर अशी मस्त आणि छान अशी ग्रोथ होते. असं कोणतंही झाड तुम्ही लेका बॉल्समध्ये लावू शकता. बघा पाणी भरलेलं आहे, लेका बॉल्स टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी पाणी भरलेलं आहे. मग पाणी कमी लागतं याच्यामध्ये भरायला, पूर्ण पाण्याने भरायला लागतं, कारण हे बॉल्स हलके असल्यामुळे पूर्ण असे तरंगत वरती येतात आणि त्यामुळे पाण्याने भांड भरण्याची गरज नाही लागत. तर अशा प्रकारे तुम्ही कोणतंही झाड लावू शकता. मी आत्ताच सध्या पानाचं जे फांदी आहे तर ती सुद्धा एक लावलेली आहे. त्याच्याबरोबर जी प्लांट आहे तर जी प्लांटची सुद्धा मी एक फांदी लावली, त्याची खूप छान अशी ग्रोथ झाली आहे. तेही मी एक तुम्हाला दाखवते. मरण्याचे पर्सेंटेज हे पाण्यामध्ये फांदी लावल्यानंतर आणि लेका बॉल्समध्ये लावल्यानंतर किंवा मातीमध्ये लावल्यानंतर, लेका बॉल्समध्ये जी झाडं आपण लावतो, फांद्या लावतो, तर ते मरण्याचे चान्सेस हे खूप कमी असतात. आता इथे बघा हे मी जी प्लांट एक लावलेला आहे, त्याला सुद्धा बघा किती मस्त अशी मुळं फुटून आलेली आहेत बघा, आणि छान आलेलं आहे वरती फुटून. हे एकच पान होतं, त्याला एकच पान होतं ते मी लावलेलं. हे जुनं पान आहे आणि आता याला हे 2 नवीन पानं फुटून आले. आणि हे आहे ते माझ्याकडून काल पान तुटले म्हणून आता मी हे आता जस्ट इथे ठेवलेलं आहे याच्या बरोबरीने. तर हे सुद्धा छान वाढेल आणि मी तुम्हाला याचे सुद्धा रिझल्ट नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेन, अवश्य दाखवेन. लेका बॉल्समध्ये तुम्ही कोणकोणती झाडे लावू शकता, तर तुम्ही मनी प्लांट लावू शकता, अँग्लोनिमा लावू शकता. त्यानंतर आता हे मी तुम्हाला दाखवलं जी प्लांट, हे सुद्धा चांगलं आलेलं आहे याच्यामध्ये. त्यानंतर जेड प्लांटला सुद्धा त्याच्यानंतर ज्या फांद्या तुम्हाला लावायच्या आहेत ना, लावण्यापूर्वी आपण जे कटिंग लावतो तर ते कटिंग सुद्धा तुम्ही लेका बॉल्समध्ये लावू शकता, जेणेकरून ते लवकर फुटून येतात आणि खूप चांगले जगतात म्हणजे ते. आणि याच्यामध्ये तुम्ही लिक्विड खत सुद्धा देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्याला 15 दिवसातून एकदा पाणी तुम्ही चेंज करायचं आहे, त्याच्यामध्ये नवीन पाणी टाकायचं आहे. एवढं जर काही तुम्ही केलात तर यामध्ये तुमची झाडं खूपच छान अशी येतील. तर अशा प्रकारे, आणि 2 किलोमध्ये ना खूप येतात, कारण हे एकदम लाईट वेट असतात, म्हणजे त्यामुळे भरपूर बसतात. आणि दुसरा एक उपयोग याचा म्हणजे की तुम्ही ज्या वेळेला कुंडी भरता त्यावेळेला कुंडीच्या तळाशी टाकायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही कुंडी भरायची, माती वगैरे त्याच्यामध्ये घालायची. म्हणजे काय होतं की खाली जरी मुळं खालीपर्यंत आली तरी सुद्धा ती कुसत नाहीत म्हणजे पाण्याने, आणि माती अशी घट्ट होत नाही. खाली लेका बॉल्स घातल्यामुळे खालची जी मुळं आहेत तर ती अशी मोकळीच राहतात आणि कुसत नाहीत, आणि पाणी सुद्धा त्याचा म्हणजे निचरा होतो, म्हणजे अशी माती घट्ट बसत नाही. तर हा एक उपयोग आहे. तुम्हाला लेका बॉल्स वापरायचे असतील तर तुम्ही अवश्य वापरा. मी तर त्याचा उपयोग करतेच आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते मला अवश्य सांगा. थँक्यू सो मच.